दुसऱ्या टप्प्यावर त्या दुःखांची कारणं स्पष्ट होतात. माणसाच्या नैराश्याचं, दुःखाचं, चिंतेचं मूळ सुखोपभोगाच्या अतिरेकी लालसेत आणि चंगळवादाच्या सवयीत किंबहुना व्यसनात आहे. मनुष्य पूर्णतया काळाच्या अधीन आहे. सृष्टीत दिवस, रात्र, महिने, वर्ष, ऋतूंचं चक्र अविरत चालू असतं. काळ कोणाहीसाठी कधीही थांबत नाही. प्रत्येक क्षण माणसाला मृत्यूच्या जवळ नेत असतो. पण तिकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून माणूस ह्या ना त्या सुखाच्या कल्पनेत अथवा उपभोगात वेळ दौडत असतो. बालपण खेळण्या बागडण्यात जातं. तरुणपणी कामसुखाशिवाय काही सुचत नाही. कामवासनेवर नियंत्रण राहिलं नाही तर शरीर रोगाला बळी पडू शकतं. म्हातारपणी सुद्धा आसक्ती सुटत नाही. पण मनोरथ पूर्ण करण्याची क्षमता कमी होत जाते. मग आता माझं कसं होईल, मुलं मला सांभाळतील का, अशा हजार चिंता डसत राहतात. ह्या सगळ्यातच अडकून पडल्यामुळं क्षणिक सुखदुःखांच्या पलीकडे असा एक शाश्वत आनंद संभवतो जो मृत्यूसुद्धा हिरावू शकत नाही. हे जाणून घ्यायला सबंध आयुष्यात माणसाला क्षणाचीही उसंत मिळत नाही. त्याच्या दृष्टीनं मृत्यू म्हणजे शरीराशी, प्रियजनांशी, उपभोगांशी, सवयीच्या वस्तूंशी ताटातूट करणारी एक अशुभ दुष्ट घटना. शेवटच्या क्षणीसुद्धा अनेक इच्छा आकांक्षा त्याच्या मनाला चिकटलेल्या असतात. त्या अपूर्ण वासनांचं गाठोडं घेऊनच नाईलाजानं त्याला जगाचा निरोप घ्यावा लागतो. दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायातः कालः क्रीडति गच्छति आयुः तदपि न मुञ्चति आशावायुः बालस्तावत् क्रीडासक्तः तरुणस्तावत् तरुणीरक्तः वृद्धस्तावत् चिन्तामग्नः परमे ब्रह्मणि कोऽपि न लग्नः सुखतः क्रियते रामाभोगः पश्चादन्त शरीरे रोगः यद्यपि लोके